कन्यादान। सर्वसाधारण मुलीचं शिक्षण पूर्ण झालं की तिच्या आईवडील लग्नाची घाई करतात, पण माझं म्हणणं असं आहे की ते लग्न बिग्न हे सगळं तू नको त्याचा विचार करूस, कळलं की नाही? तर मी आणि आई समर्थ आहोत ते सगळं बघायला. तर तू आता आपली तुझ्या पुढं शिक्षण करायचं म्हणतेस ना, तर त्याच्यावर लक्ष केंद्रित कर सगळं. गायत्री, I love you. गायत्री, कार्तिक, राजहंस. यालाच म्हणतात प्रेम. मी आता तुझाच विचार करत होतो आणि तेवढ्यात तुझा फोन आला. माझा विचार करणं बंद कर. म्हणजे आज रात्री आपल्यात जे काही बोलणं झालं ते सगळं विसरून जा. गायत्री, तू काय बोलतेस असं अचानक? अचानक नाही कार्तिक, मी तुला सुरुवातीपासून सांगत होते की या सगळ्याला पुढे जाऊन काहीच अर्थ नाहीये. अरे काय अर्थ? तू गायत्री, तू एक मिनिट. कार्तिक, मला बोलू दे. मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नकोस. नाही, तू आधी माझा ऐक. तू माझा ऐकणार नसेल तर मी फोन ठेवते. नको बोल. तू लहानपणी सिंड्रेलाची गोष्ट ऐकली होतीस ना? त्यात एक परी येते. जेव्हा सिंड्रेलाला तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराला भेटायला जायचं असतं तेव्हा ती परी तिला ड्रेस देते, घोड्यांची बग्गी देते, सगळ्या छान छान गोष्टी देते. हे सगळं फक्त एका रात्री पुरतच आहे असं तिला सांगते. रात्र संपली की जादूही संपणार. अरे पण तू का सांगतेस मला ही गोष्ट? कारण आजची रात्र ही माझ्यासाठी सिंड्रेलाच्या रात्रीसारखीच आहे. आजपर्यंत मी सतत स्वतःला तुझ्यापासून खूप लांब ठेवायचा प्रयत्न केला. काही तासांसाठी मी रियालिटी विसरून स्वप्नांच्या दुनियेत रमून गेले. पण स्वप्नात जसं दिसतं तसं प्रत्यक्षात घडेलच असं नाही ना रे. त्यामुळे आता आपल्याला वास्तवात यायला हवं. तू दाखवलेली स्वप्न खूप सुंदर होती, पण कितीही गोड असलं तरी स्वप्न म्हणजे आयुष्य नाही ना रे. या सगळ्याला काहीही भविष्य नाहीये कार्तिक. गायत्री, तुला मिळवणं हेच माझं स्वप्न होतं आणि ते आता सत्यात उतरलंय. तुझं स्वप्न जरी सत्यात उतरलं असलं तरी माझ्या डोळ्यासमोर सगळा अंधार आहे. गायत्री, डोंट वरी. बघ, आपण सगळे प्रॉब्लेम्स आहे ना, आपण दोघं मिळून सॉल्व्ह करू. हा, एक मिनिट. तुला माझ्यावर विश्वास नाहीये का? का तुला मी अजूनही आवडतच नाही? अरे तसं नाहीये. माझा तुझ्यावरती खूप विश्वास आहे आणि तू मला खूप आवडतोस आहे. आणि म्हणूनच मला तुला दुखवायचं नाहीये कार्तिक. गायत्री, नक्की काय झालंय ते सांगशील का? काहीच नाही, पण या वाटेवर आपण अजून पुढे गेल्यावर मी मागे फिरले तर तुला खूप त्रास होईल. तशी वेळच येऊ देणार नाही ना मी. काहीतरी मी तुझ्यावर इतकं प्रेम करेन ना की मागे फिरण्याचा विचार सुद्धा तुझ्या डोक्यात येणार. तुझ्या प्रेमाबद्दल मला अजिबातच शंका नाहीये कार्तिक, पण अजूनही एक गोष्ट आहे जी मला कुठल्याही वळणावरून परत आणू शकते. माझ्यासाठी तूही खूप इम्पॉर्टंट आहेस, त्यामुळे मला तुला त्रास द्यायचा नाहीये. तुला काय वाटतं? तू हे जे बोलतेयस त्यांनी मला त्रास होत नाहीये का? हो, पण आता तू यातून बाहेर तरी पडू शकतोस.
असं कसं त्यामुळे आपण हे सगळं इथेच संपवूयात. आज जे काही घडलं ती एक सुंदर गोष्ट होती आणि प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो आणि हाच त्या गोष्टीचा शेवट होता. गायत्री हॅलो हॅलो. गायत्री, तुम्हाला सिंड्रेलाच्या गोष्टीतली शेवटची लाईन सांगायला विसरलेस. सिंड्रेला मॅरिड द प्रिन्स अँड लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर. किती दिवस घ्यायचे आहेत अजून? थोडे दिवस. अरे वा 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 वा. घरचा नाश्ता आणि घरची कॉफी पी माझ्या मुलीच्या हातची. सुख सुख म्हणजे काय ना ते हे असतं. सुख? अरे सुखाचं नाही. बरं तुझं सांग, क्रिकेट काय म्हणते तुझं? ते नवीन शूज घालून मॅच बीच खेळलास की नाही? सेंचुरी मारलीस की नाही? नाही हो बाबा, हल्ली खेळणंच नाही झालंय. पण परवाच मॅच आहे. परवा बघा कसा खेळतो ते. उत्तम खेळायला पाहिजे आणि सेंचुरीच मारली पाहिजे. बाबा, आय विल गिव्ह माय बेस्ट. दॅट्स द स्पिरिट. अरे बाळा, काय झालंय आज? मूड बरोबर नाहीये का? कॉफीमध्ये साखरच घातली नाहीस तू. विसरले असेल. काय मनात काही चाललंय का? डिस्टर्ब आहेस? नाही बाबा, असं काहीच नाही. मी पटकन साखर घालून देते. एक मिनिट. हाचा नंबर आहे. हा नमस्कार. हॅलो. हा मी सदाशिव कीर्तने. हा बोल. हॅलो हॅलो. बघा तुमचा ना आवाज नीट ऐकायला येत नाहीये. हॅलो. काय ते रेंज कशी नाही? हॅलो. नेहमीच आपण इथून बसून बोलतो की नाही? हॅलो. हा हॅलो. मला सांगू शकतेस तू काय झालंय ते? तू बाबांकडे तो विषय काढायला नको होतास. मी असू दे, नको आता तिचं. गुड मॉर्निंग कार्तिक राजहंस. कसला ग्लो आलाय तुमच्या चेहऱ्यावरती. आता तुमचं लग्न होणार. मी लग्नात काय घालू? जोधपुरी की शेरवानी? नको, खूप टिपिकल होईल ना. आय वेअर अ नाईस 3-piece सूट. तुला खूप मेहनत करावं लागणार आहे चांगलं दिसण्यासाठी, कारण की ती ऑलरेडी सुंदर आहे. तिने काही घातलं तरी तिला ते चांगलंच दिसणार आहे. फक्त गुड मॉर्निंग. जोधपुरी शिवाची स्वप्न बघताय ना? ते तिकडे कन्फ्युजन मध्ये आहे. दिलेला होकार तिने स्वप्न समजून मागे घ्या. आय मीन व्हॉट? म्हणजे असं झालं ना, स्वप्न सत्यात उतरण्याच्या आनंदात असताना नशिबाने अशी जोरदार कानाखाली मार. कार्तिक राजहंस नुसती स्वप्न बघून चालणार नाहीये. गायत्रीला तिच्या प्रेमाची जाणीव करून दिलीच पाहिजे.
कोण होता? हे राजहंस. काय बरं, अजय राजहंस. म्हणजे तुझ्या जो मित्र आहे ना कॉलेजमधला कार्तिक, त्याचे वडील. त्यांना काय मला भेटायचंय म्हणे, माझ्याशी बोलायचंय. म्हटलं येऊ का? तर या म्हटलं. काय तू फोन केलास त्यांना असं डिरेक्टली? यस. आणि संध्याकाळी भेटायलाही जाणार आहोत. संध्याकाळी भेटायला जाणार? डॅड तू असं का केलंस? व्हॉट डू यू मीन? अरे तुला सांगितलं होतं मी तसं काल. अरे का असं नव्हतं म्हणालास? हे बोल कार्तिक, मला सांग, इतके दिवस तू तिच्या होकारासाठी थांबला होतास. बाबा का करतो? मग आता ती हो म्हणाली आहे तर आम्ही बाकीचं पुढचं बोलून घेतो ना. तू त्यांना फोन केला होतास ना, ते कोणाला फोन केला होतास? ते काय म्हणाले? म्हणजे कोणी फोन उचलला होता? आणि मग जरा शांत हो. इथे बस. इथे तिकडे बस. ब्रेड बटर खा. अरे भाऊ, मी काय ब्रेड बटर खायची वेळ आहे का? तू डॅड तू हसू नकोस प्लीज, मला सांग व्यवस्थित. अरे काही नाही, मीच त्यांना फोन केला होता. त्यानं म्हटलं की आम्हाला तुम्हाला भेटायला यायचंय. पुढे काय ते म्हणाले की या भेटायला. नाही पण मग त्यांनी फोन उचलल्यानंतर काय बोलले एक्झॅक्टली मला ते सांगा ना. नाही विचारलं, त्यांनी विचारलं मला काय काम आहे म्हणून. पण मीच त्यांना म्हटलं की आम्हाला ज्या कामासाठी तुम्हाला भेटायला यायचंय ते असं फोनवरती बोलणं काही बरोबर वाटणार नाही. मी संध्याकाळी तुम्हाला भेटायला येईन, त्यावेळेला सविस्तर बोलतो तुमच्याशी. आज संध्याकाळी? आणि कुठे भेटणार आहात? नाही मी आधी म्हणणार होतो त्यांना की आपण बाहेरच कुठेतरी भेटूया म्हणून. पण म्हटलं नुकतेच ते हॉस्पिटलमधनं घरी आलेत, तरी काय बरं दिसत नाही. आणि शिवाय त्यांना ओळखणारे लोक भरपूर. त्यामुळे आमचं बोलणं राहायचं बाजूला आणि यांच्या तब्येतीची चौकशी करायलाच गर्दी जास्त व्हायची. त्यापेक्षा म्हटलं नकोच. अरे पण मग फायनली कुठे भेटणार आहात? कुठे म्हणजे काय? घरी, त्यांच्या घरी. मॉम तुलाही त्यांना काय? तू पण मॉम? मी काय बोलणार? तसंही मी तुम्हा दोघांच्या मध्ये कधी बोलत नाही. पण यावेळेस मला असं वाटतंय की अजय इज राईट, तेव्हा मी त्याच्या बाजूने. असं काय करतोय सर? हे बघ, तुला ती मुलगी आवडते, तिला तू आवडतोस, मग प्रॉब्लेम काय? पुढची सगळी बोलणी आम्ही करून टाकू ना. पण असं एक सेकंड कार्तिक, मला सांग, तुला काहीतरी डाऊट आहे का? म्हणजे तू शुअर नाहीयेस का की हीच ती मुलगी, मला हिच्याशीच लग्न करायचंय? काही प्रॉब्लेम आहे का? डेफिनेटली हीच मुलगी आहे ती. आय नो मॉम, यू डोंट नो, आय एम क्रेझी अबाउट हर. पण तुम्ही असं डिरेक्टली जाऊन तिच्या बाबांशी बोल, आणि ते जर काही बोलले ना तुम्हाला. अरे काय ते बोलून काय बोलणार? ते होच म्हणणार. अरे फार तर काय म्हणतील की लेकीचं शिक्षण पूर्ण होऊ द्या. ते काय होऊन जाईल ते. आणि काय एकदा बोलणी पक्की झाली की नाही की मग लग्न कधी करायचं हा मुद्दा नंतरच आहे. अरे एवढं आम्हालाही कळत. आम्ही काय लगेच लग्नाची तारीख वगैरे काढून बसणार नव्हतो. पण कसं सगळं एकदा ऑफिशियली झालं म्हणजे बरं असतं. म्हणजे तुम्ही मोकळे, खा प्या फिरा मजा करा, मस्त एकदम बिनधास्त. लिमिट मध्ये. ऐकता ना मामा, ऐकता ना? हे डॅड असा करतो माझ्यासोबत. आता काय रिॲक्ट होऊ, कसं रिॲक्ट होऊ हे पण सांग मला. नाही थँक्स म्हण देवाला. देवाचा काय संबंध आहे? तुम्ही केलाय ना डॅड, सगळं तुम्ही केलंय माझ्यासाठी. हो. अरे मग म्हणूनच म्हणतोय, हे असे इतके ग्रेट आई वडील तुला त्यानेच दिलेत ना देवाने, म्हणून जाऊन त्याचे आभार मान, नमस्कार कर त्याला. आभारी आहे माझ्यासाठी. माझे देव सर्व तुम्ही आहात. मला वाटतं श्वेता हे वाक्य गणपती बाप्पाचं आहे का मामा? हा बघितलं, पण कार्तिकचं नाही. कौतुक नाही. कौतुक नाही, डायलॉग मारायला शिकलाय आपला लेक.
मी काय म्हणते, आधी तर आपल्याला कधी विचारायचं नाही, पण आता बायको आल्यानंतर विसरूनच जाणार आहे. ते खरं आहे. मार कशी ना. काय लाजतोय बघ. फोन आला. गायत्रीचा फोन. आता काय बाबा, दिवस रात्र फक्त गायत्रीचाच फोन येणार. करमत नाहीये. डॅड प्लीज, टिपिकल डायलॉग नको मार. मला ते ना. हॅलो. हा बोल. हॅलो कार्तिक, तुझ्या बाबांनी माझ्या बाबांना फोन केला होता. काय? अरे तुझे बाबा माझ्या बाबांना भेटायला येत आहेत. कशासाठी मला कळेल का काही? ओ इज इट? आय एम सॉरी यार गायत्री, मला खरंच माहिती नाही. अरे थोड्या वेळापूर्वी तुझ्या बाबांनी माझ्या बाबांना फोन केला होता. म्हणाले त्यांना काहीतरी बोलायचंय. मला काहीच कळत नाही यार. म्हणजे मला सांग, तू काही बोलला नाहीयेस ना आपल्याबद्दल? नाही, मी कसं बोलेन ना. कालच तर तू मला फोन करून सांगितलं होतं ना की आपलं सगळं संपलं म्हणून. मी कसं सांगणार? म्हणजे खरंच संपलंय का आपलं? अगं संपलं म्हणजे तूच नाही का काल मला सिंड्रेलाची वगैरे गोष्ट सांगत होतीस? हो म्हणजे बरोबरच आहे तुझं. म्हणजे संपलंच आहे आपलं सगळं, काहीच नाहीये. पण मग तुझे बाबा काय येत आहेत? ते त्यांना काय बोलायचं असेल? गायत्री, यू नो व्हॉट, मला खरंच माहिती नाही का. कदाचित काहीतरी वेगळंच कारण असेल ना. हा कदाचित तुझे आता बाबा हॉस्पिटलमधून बरे होऊन आले तर चौकशी करायला, अभिनंदन करायला वगैरे येत असतील. युजली माय डॅड इज सो अनप्रेडिक्टेबल ना, त्याचं काहीच सांगता येत नाही. तो कधी काय कुठे काय करेल. नाही कार्तिक, मला ना खूप डाऊट येतोय. त्यांना काहीतरी कुठून तरी आपल्या बाबतीत कळलंय आणि म्हणूनच ते येतात भेटायला. नाही पण कसं कळेल ना, म्हणजे आपल्यामध्ये तसं काही आपलं असं काहीच उरलेलंच नाहीये ना. मला खरंच वाईट वाटतं त्याबद्दल, पण करणार ना. आणि जे काही होतं ते कालचे काही तास फक्त. सो मग कोण काय कशाला बोलणार ना त्याबद्दल ना. एनिवे सी, आय एम बिझी राईट नाउ. आपण नंतर बोलू, और कॉलेजमध्ये कुठेतरी असंच भेटू कधीतरी कुठेतरी. चल बाय, यू टेक केअर. हा सो सॉरी स्वीटा, मला माहिती आहे मी तुला खूप त्रास देतोय. काय करू काहीतरी, आय प्रॉमिस यू, एकदा काही सगळं सॉर्ट आउट झालं ना तर पुढे आयुष्यात तुला माझ्याकडून कुठल्याही प्रकारचा त्रास होणार. काय पार्टनर, जमलं की नाही? नाही, असं जमलंय. पण मिस्टर राजहंस, एवढे हवेत उडू नका. अजून त्या मुलीच्या आई वडिलांची बोलणी करायची आहेत. ठीक आहे, होईल का? अजय, माझ्या मनात काय येतं माहिती? काय ना श्वेता, आजकाल ना मी पूर्वी इतका मनकवडा राहिलेला नाही, त्यामुळे तुझ्या मनात काय चाललंय हे मस्करी काय करतोस? आय एम रिअली व्हेरी सिरियस. बोल 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 बोल. मला असं वाटतं की आपण कार्तिकच्या बाबतीत घाई नाही ना करत आहोत. घाई कसली त्या? अरे त्यानेच निवडली मुलगी. नाही, मान्य आहे मुलगी त्याने निवडली आहे अजय, पण मला असं वाटतंय की त्याला आणखीन थोडीशी स्पेस द्यायला हवी. चल ग, काहीतरी सुगाचच. आपण जबरदस्ती थोडीच करतो त्याच्यावरती. आपण फक्त त्याचं लव्ह लाईफ सोपं करून देतोय, दॅट्स इट. मान्य आहे, पण एखादी मुलगी आवडणं आणि डायरेक्टली लग्नाचा निर्णय घेणं या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत रे. हे बघ, मी काय सांगते तुला की आपल्या वेळेला गोष्टी वेगळ्या होत्या. आपल्या वेळेस कसं होतं की प्रेम
इज इक्वल टू लग्न हे सरळ साधं सोपं इक्वेशन होतं. अजय आता असं नाहीये. आता मुलगा मुलगी एकमेकांना भेटतात, डेटवर जातात, काही काळ डेटिंग करतात, त्यानंतर एकमेकांना समजून घेतात आणि मग सावकाशीने ठरवतात लग्न करायचं की नाही. हे बघ श्वेता, मी आपल्या मुलाला चांगलंच ओळखतो. काय तो असाच फिरत राहिला ना गलबतासारखा तर भटकतच राहील आयुष्यभर आणि मग भरकटेल एक दिवस. आत्ता कुठे त्याच्या आयुष्यामध्ये असं कोणीतरी आलंय की जिथे त्याला नांगर टाकावा असा वाटतोय. होऊ दे, जरा स्थिर होऊ दे त्याला. नाहीतर काय आपण स्पेस द्यायला जायचो त्याला आणि त्याच्या बिचाराच्या आयुष्यात पोकळी निर्माण व्हायची. आणि एक सांगू श्वेता, मला सुद्धा अगदी मनापासून वाटतंय की हीच मुलगी आपल्या घरची सून म्हणून आपल्या घरात यायला हवी. आता तुला कदाचित माझं हे बोलणं जुनाट वाटेल. ठीक आहे, सगळ्याच गोष्टी काही टाकाऊ नसतात नाही का. आणि खरं सांगू, आपल्या कार्तिकला गरज आहे गायत्री सारख्या मुलीची. गरज आहे त्याला.